उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्यानं राज्यातील थंडीचा जोर वाढला आहे। विशेषतः रात्री आणि पहाटे गारठा वाढला असून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आलाय। 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात थंड आणि कोरडी हवा राहील, तर उत्तर भारतात पहाटे धुक्याची चादर पसरलेली असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात थंडगार वातावरणात होणार आहे। पिकांच्या वाढीच्या दृष्टीने जितका पाऊस आवश्यक असतो तितकीच थंडी पण गरजेची असते। गेल्या काही वर्षात थंडीचे दिवस आणि तीव्रता कमी होत असून प्रदीर्घ काळ पावसाळा आणि 3 महिने कडक उन्हाळा असे 2च ऋतू प्रामुख्याने जाणवतात। अशा परिस्थितीत गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे। उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी दक्षिणेकडे सरकत असल्यानं महाराष्ट्रातील तापमानाचा पारा खाली आलाय। विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी कुडकुडणारी थंडी अनुभवायला येते। पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, अमरावती यासह राज्याच्या सुमारे 14 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशाखाली गेलेला आहे। कोल्हापुरातही थंडी वाढली असून रविवारी सर्वात कमी तापमान 13 अंशांवर आलं होतं। पहाटेच्या वेळेस बोचरी थंडी असल्यानं सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे। 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारतात थंडीच्या कडाक्यासह धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवाई वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो। या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना चांगला फायदा होऊ शकतो, तर आंबा, काजू अशा फळांनाही थंड हवामान पोषक ठरू शकतं। सध्या अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या असून स्वेटर, कानटोपी, मफलर अशा उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढतीये। एकूणच नव्या वर्षाचं स्वागत करताना गुलाबी थंडीचा आनंद मिळणार आहे।